23 डिसेंबर 2024ला मी माझ्या वडिलांनी बांधलेली नवसाची कमानी ही मोडू नका म्हणून मी तहसीलदारांकडे अर्ज केला होता। त्या याच्यात 30 डिसेंबर 2024ला तहसीलदारांनी काही गाववाल्यांना बोलवून सुनावणी लावली होती। त्या सुनावणीमध्ये तहसीलदारांनी आदेश दिला होता की धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असल्याने जीर्णोद्धार करावा, अन्यथा कोणतेही बदल करू नये। तर मग माझी मागणी तेच होती की यांनी माझी कमानी तोडू नये, त्याच्यासाठी कुणी ह्याच्यात दखल घेतली नाही। मी वेळोवेळी सर्व प्रशासनाकडे म्हणजे मुख्यमंत्री मंत्रालय, त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे वेगवेगळ्या प्रशासनाकडे मी माझे अर्ज दिलेले आहेत, माझे तक्रारी अर्ज दिलेले आहेत, पण त्याच्यावर आजही कारवाई केलेली नाही आहे। त्यासाठी म्हणून मी 26 जानेवारी 2025ला उपोषणाला बसले। माझं उपोषण 11व्या दिवसापर्यंत सनदशील मार्गाने शांततेत चालू होतं, पण ते उपोषण यांच्या डोईजड झालं म्हणून यांनी ते उपोषण चिरडण्यात आणली। ते उपोषण पोलिसांनी मी चांगली असताना सुद्धा 5 महिला पोलीस भोईर यांच्या सांगण्यावरून मला माझ्या अंगावरची साडी देखील ठेवली नाही, मला रक्तबंबाळ केलं, नकाने ओरबड्या ओरल्या आणि मला 20 मिनिटाच्या अंतरावर नेऊन त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये कोंबलं आणि तिथून मला आणि माझ्या बहिणीला मोबाईल ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे, ते व्हिडिओ काढलेले म्हणून मोबाईल आमच्या झटापटीमध्ये घेऊन व्हिडिओ बंद करून त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून कळबणीत नेऊन टाकलं। तिथून ते पसार झाले। त्याच्यानंतर मग मी हा सगळा प्रकार पुरावे गोळा केले आणि 18 मार्च 2025 रोजी मी आंदोलन छेडलं। तहसीलदार म्हटल्याप्रमाणे की ती जागा आहे का, करायचंय तर आमच्या इथे करायचं म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये इथे केले। आता मला इथे 1.25 महिना झाला तहसीलदार कार्यालयामध्ये, तरी सुद्धा कुठल्याही प्रशासनाने, तहसीलदारांनी, प्रांतांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी इथे येऊन सुद्धा गृहराज्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही। प्रशासन का माझ्याकडे दुर्लक्ष करतंय मला काही माहिती नाही, कोणाच्या दबावाखाली आहे मला काही माहिती नाहीये। तर मला फक्त न्याय हवा की या लोकांनी, मी काय मागितलं होतं, महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये बेकायदेशीर काम चालू आहे त्याची चौकशी करावी। तर त्याच्यामध्ये वन विभागाचा अहवाल आलेला आहे की बेकायदेशीर विनापरवाना देवराटी तोडलेली आहे। त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की बेकायदेशीर काम चालू आहे, मग तहसीलदार का नाही करत? तहसीलदार आणि गाववाले मिळून हे सगळे साजिश रचतायत। कारण तहसीलदार बोललेले आहे तिथे माझ्या उपोषणामध्ये, आपण गाववाल्यांची मीटिंग लावू। इथं गाववाल्यांचा संबंध आला कुठून? मी प्रशासनाशी भांडते ना की बाबा प्रशासन, या लोकांनी, मी बोलले जेव्हा गावच्या पातळीवर की माझी कमानी नवसाची तोडू नका, तर त्या गावच्या पातळीवर गेले होते, त्या लोकांनी माझ्याकडे परवानगी मागितली। मग मी आता त्यांच्याकडे परवानगी मागितली, त्यांच्याकडे परवानगी नाहीये हे मला माहिती आहे, म्हणून मी प्रशासनाला म्हणते की तुम्ही परवानगी दिली आहे का? तर तहसीलदारांच्या मेहरबानीने हे बेकायदेशीर काम चालू आहे आणि त्याच्यासाठी जो कोण मला मदत करेल तर त्याला मोडून काढतायत। जसं की वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षांना मारहाण केली, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर मला एक आमच्या आर्मीवाले आहेत तर त्यांनी हंतरुणे आणून दिली, घराच्याने हंतरुणे दिली म्हणून हंतरुणे आणून दिली, तर पोलिसांचा रोप झाडून ते आज पोलीस खात्यात आहेत, आर्मीवाले पोलीस खात्यात आहेत, म्हणून त्यांना नोटीस काढली की तुमचं इन्क्रीमेंट हे केलं जाईल, ते केलं जाईल, तुम्ही मदत करताय म्हणून। कसली मदत? म्हणजे माझ्याजवळ कोणी येऊच नाही, मला कोणी मदत करूच नाही। आणि आता मी गाडी, त्या आर्मीवाले आहेत आणि ते आता पोलीसमध्ये आहेत, त्यांच्याकडून मी गाडी घेतलेली आहे। ती गाडी राजस्थान पासिंगची आहे, ती गाडी आम्ही नावावर करू शकलो नाही, पण आम्ही ती गाडी 1.5 लाखाला घेतलेली आहे। तर त्याच्यावरून त्यामुळे आज एसपीचं नाव घेऊन पोलिसांनी, आज भोईरांनी त्यांना फोन केला आणि सांगितलं की ती गाडी तिथून काढा। आज मी ती गाडी आता इथे एवढी मच्छर आहे, ह्या लोकांनी बाथरूमची सुद्धा सोय केली नाही, बाथरूम सुद्धा मुद्दाम लॉक केलं जाते। मी शेवटीला तहसीलदारांना सांगितलं की फोन SMS करून सांगितले की जेवढा त्रास मला द्यायचा तेवढा द्या, बाथरूम का बंद? मी आज तुमच्या कार्यालयामध्ये उपोषणाला, आंदोलनाला बसलेली आहे, मग मी बाथरूमला कुठे जायचं? एक महिला असून, त्याच्यामुळे मी महिला असून माझ्यावर एवढा अत्याचार केला जातोय आणि हा प्रशासनाला कळत नाहीये का? तर त्याच्यामुळे मला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या आंदोलनाची भेट वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी घेतली, त्यामुळे बघूया आता ते मला न्याय मिळवून देतीलच अशी मी आशा करते। आणि आता 1.25 महिना झाला इथे माझी कुणीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे माझं जर काही जीवाचं कमी जास्त झालं तर याला जबाबदार
खेड तहसीलदार सोनवणे आणि भोईर खेड पोलीस उपनिरीक्षक आणि SP धनंजय कुलकर्णी, प्रांत शिवाजी जगताप आणि या 5 महिला हे संपूर्ण पोलीस प्रशासन आणि तहसीलदार, महसूल विभाग, जिल्हाधिकारी हे असतील, कलेक्टर साहेब हे असतील। वैभवी पाटणीच्या संदर्भात वैभवी पाटणींनी वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आणि महासचिव यांना पत्रव्यवहार केला। गेले 1.25 महिने ही महिला ठिय्या आंदोलन आणि उपोषण करते। 1.25 महिन्यामध्ये तिने ज्या पद्धतीने स्थानिक लेवलला न्याय मागण्याच्या भूमिकेतून न्याय मागते ते पाहता ज्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये तिला समजून घेणं, तिचं म्हणणं काय आहे, तिचा लढा काय आहे, तिचा संघर्ष काय आहे, एक महिला 1.25 महिना बसते, त्यापूर्वी तिने ज्या पद्धतीने आंदोलन केली त्या आंदोलनाला मध्ये त्या महिलेला अस्तव्यस्त तिचं वस्त्र तिच्या शरीरावरचं जाईपर्यंत ज्या पद्धतीने सुरुवातीपासून ह्या महिलेला टार्गेट बनवून ह्या तिच्या मागण्या ज्या काय आहेत, तिचं जे म्हणणं आहे त्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथले जाणीवपूर्वक प्रशासन करते असं ठामपणाने आता मला म्हणावं लागेल। कारण तहसीलदार महोदयांना आम्ही आज भेटायला आलो, आम्ही त्यांना सांगितलं की बाबा वैभवी पाटणींनी आम्हाला ज्या पत्रव्यवहार करता पत्रव्यवहारामध्ये जे काही कलेक्टरनी जे पत्र त्यांना पाठवले त्या पत्राच्या आदेशाप्रमाणे त्यांना आम्ही प्रश्न विचारला। त्यानंतर तिथे असणारा जो काही त्यांचं म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी त्याच्यात तथ्य आहे की नाही ह्याच्यावरती तुम्ही एक प्रशासन म्हणून, एक जबाबदार तहसीलदार म्हणून उत्तर द्यायला पाहिजे। ते कुठं दिसत नाही आणि हे किती दिवस कशाप्रमाणे ह्या महिलेला आपण कशा पद्धतीचं ज्या भूमीवरती स्त्रियांना मान सन्मान दिला जातो, ज्या भूमीवरती ज्या पद्धतीने लढाई लढण्यासाठी महिला उतरते आणि तिचं म्हणणं न ऐकता आम्ही चर्चेला बसले असताना ज्या प्रश्नांची उत्तरं आम्ही विचारली, वैभवी पाटणींनी ज्या पद्धतीने आम्हाला पत्रव्यवहारात म्हटल्याप्रमाणे जे प्रश्न आम्ही त्यांना विचारले त्या प्रश्नांची उत्तरं न देता कॅबिनमधून बाहेर पळ काढला। तहसीलदार महोदयांनी म्हणजे खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे ज्या पद्धतीने पळ सुटले, तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही इकडे जा तिकडे जा, म्हणजे पूर्णपणे आपल्या जबाबदाऱ्या फेकून टाकून ज्या सीटवर ते बसले ते त्या सीटची जबाबदारी न पेलवता बेजबाबदारी वक्तव्य करत सुटले। आणि म्हणून आम्ही त्यांना विचारलं की आपल्याला हे शोभत नाही, एक प्रशासन, एक जबाबदारी, एक तहसीलदार म्हणून ज्या पद्धतीने आपण इथे बसून न्याय निवाडा करायला पाहिजे। ते म्हणे मला तुम्ही शिकवायचं नाही, मला तुम्ही सांगायचं नाही, मी तुमचा नोकर नाही, मला जे वाटेल ते मी करन। म्हणजे ही जर का इथल्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं जर का राज्य आणि इथला असणारा कारभार जर पाहण्याचं बघत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की वैभवी पाटणे हिने जे काही लढाई सुरू केली याच्यामध्ये 100% काहीतरी तथ्य आहे आणि त्या तथ्याला हे लोक बळी पडणार आहेत। या तथ्याला बगल देण्याचं काम करत आहेत। ह्या तथ्याला मध्ये हे अधिकारी 100% बरबटलेले आहेत आणि म्हणूनच पळ काढून डायरेक्ट निघून गेले गाडी घेऊन। ही फार मोठी शोकांकित आहे आजच्या परिस्थितीत आणि म्हणून ही पहिली सुरुवात आहे आमची। आम्ही प्रशासनाला विचारायला आलो की नक्की तुम्ही कोणत्या मार्गाने ह्या लेडीला कशा पद्धतीचं सहकार्य करून कशा पद्धतीचं समजून घेताय की नाही घेताय, परंतु ते समजणं, तिला समजून घेणं हा तर दूर, परंतु जबाबदाऱ्यापासून पण बगल देण्याचं काम, पळ काढणं काम तहसीलदारांनी केले आज। आणि म्हणून पूर्णपणे इथल्या कारभारामध्ये गदारोळ दिसतोय, सावळा गोंधळ दिसतोय। आणि सिनियर साहेबांनाही भेटलो आम्ही, आता सिनियर साहेबांशी पण प्रश्न उत्तर केला की बाबा ज्या लेडी उपोषणाला बसली तिला अधिकार दिला लोकांच्या ह्याच्यामध्ये आणि हा अधिकार घटनेच्या प्रमाणे तिने तिचा वापरण्याचा प्रयत्न केला। तिचं उपोषण अस्तव्यस्त करण्यासाठी तुम्ही तुमचे पोलीस पाठवता, पोलिसांचं नाव खराब करण्याचं काम करता आणि तिला अगदी अंगावर कपडे उतरेपर्यंत तुम्ही तिला तशा पद्धतीने तिची वागणूक देता। हे कोणतं पोलीस यंत्रणेचं काम बरोबर आहे? आम्ही म्हटलं त्यांना की हे बरोबर आहे का? तर म्हणजे हो बरोबर आहे असंच आम्ही परमिशन दिले, प्रांताने आम्हाला परमिशन दिले आणि प्रांताने आदेश दिला आणि म्हणून आम्ही तसं तिच्याबरोबर वागलो। आणि तहसीलदारांना विचारलं की तसे आदेश झाले का? तर म्हणजे तसे आदेश झाले नाही। पुन्हा आम्ही त्यांना विचारलो की कलेक्टरचे आदेश झाले का तहसीलदारांना, तरीही ते नाही
त्यांच्याकडे कुठलाच पेपर पुरावा आणि तरी सुद्धा हे वैभवी पाटणे हिला तिचा जो मागण्याचा न्याय आहे तो चुकीचा आहे असं धडेधड बोलतात, हे चुकीचं आहे असं आम्हाला आजच्या दिनी तरी म्हणावं लागेल. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.